स्किन ग्लोईंगसाठी बीटरूटचा ज्यूस पिताना तुम्ही पण या 5 चुका करता का? नंबर 1. जर तुम्ही ज्यूसला गाळून पिताय मग 50% फायदा आधीच फेकून देत आहात. कारण ज्यूसमधून जेही तंतुमय घटक मिळतात ना ते निघून जातात आणि शुगर स्पाइकसुद्धा होऊ शकतो. नंबर 2. जर तुम्ही या ज्यूसला फ्रीजमध्ये खूप दिवसांसाठी स्टोअर करून दररोज थोडं थोडं पित असाल तर आत्ताच थांबवा. कारण ज्यूस लांब वेळ ठेवल्यावरती विटॅमिन्स कमी होतात, ऑक्सिडेशन सुरू होतं, तुमचं स्किन तरी ग्लो होत नाही पण पोट नक्की बिघडू शकतो. नंबर 3. या ज्यूसमध्ये साखर किंवा मध घातलं तर ज्यूस हेल्दी राहत नाही. मध नॅचरल असला तरी एक्स्ट्रा साखरच ॲड होत आहे. बीटरूटमध्ये आधीच नॅचरल शुगर जास्त असतं त्यामुळे शुगर स्पाइक होण्याचे चान्सेस वाढतात. नंबर 4. जर ज्यूसला फ्रोझन करून तुम्ही त्यामध्ये गरम पाणी घालून पिताय ना, तर ज्यूस तर फ्रेश राहतच नाही, उलट व्हिटॅमिन सी कमी होतात, न्यूट्रिशन व्हॅल्यू डाऊन होते आणि अचानक टेम्परेचर चेंजमुळे डायजेशन इश्यूसुद्धा होऊ शकतात. नंबर 5. जर तुम्ही हा ज्यूस रात्री पीत असाल ना, तर रात्री मेटाबॉलिझम स्लो होते आणि शुगर फॅटमध्ये कन्वर्ट होऊ शकते आणि ज्यांना ॲसिडिटी इश्यू आहे त्यांना गॅस किंवा ॲसिडिटीसुद्धा होऊ शकते, झोपसुद्धा डिस्टर्ब होते आणि ज्यूस हेवीसुद्धा वाटू शकतो. जर तुम्ही पण या चुका करत असाल ना, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कारण ज्यूस कसं बनवायचं, कधी प्यायचं आणि किती दिवसांनी याचा रिझल्ट दिसतो हे सांगणार आहे. तर सगळ्यात आधी बीटरूट, आवळा आणि गाजर यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. फक्त बीटरूट कधीच नाही घ्यायचं. सगळ्यात बेस्ट म्हणजे दररोज स्वच्छ धुवून कट करून दररोजच्या दररोज खाणं. पण बीटरूटच्या त्या विचित्र टेस्टमुळे आणि आवळ्याच्या आंबट टेस्टमुळे दररोज खाण्यात कन्सिस्टन्सी राहत नाही, म्हणून याला दररोज फ्रेश ज्यूस करून पिणे योग्यच. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीटरूट, आवळा आणि गाजर दररोज ज्यूस बनवताना किती प्रमाण असायला पाहिजे. कारण खूप जास्त बीटरूट होणंसुद्धा खूपच घातक आहे. कारण जास्त शुगर असल्यामुळे शुगर स्पाइक होण्याचे चान्सेस खूप असतात. सो इथे तुम्हाला गाजर 50 ग्राम घ्यायचं आहे, कमी जास्त चालू शकतो. बीटरूट 30 ग्राम आणि बी काढलेला आवळा 15 ग्राम. हा एकदम परफेक्ट रेशो आहे. म्हणजे तुमचा जो ज्यूस आहे ना 120 ml पेक्षा जास्त नाही व्हायला पाहिजे. सो याचं मस्त ज्यूस बनवून काहीही यात एक्स्ट्रा ॲड न करता सकाळी खाली पोट पिणे. जर तुम्हाला ॲसिडिटीचा इश्यू असेल तर सकाळी 11 वाजताच्या दरम्यान पिणे एकदम योग्य. जर याचं बेस्ट रिझल्ट जर तुम्हाला हवा असेल ना, तर कमीत कमी 28 दिवस तरी तुम्ही प्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी काही डॉक्टर वगैरे नाही आहे आणि मी जे पण सांगते ना माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते आहे. कारण प्रेग्नन्सीनंतर माझ्या स्किनमध्ये सुद्धा खूप जास्त डलनेस आलेला आणि ग्लो तर पूर्णपणे गेला होता. म्हणजे वयाच्या 26व्या वर्षी ना माझी स्किन 37 वर्षांच्या बायकांसारखी दिसत होती. आणि मेन म्हणजे डॉक्टरकडे सुद्धा मी व्हिजिट केले होते, पण ते काही असं हेल्थ रिलेटेड म्हणजे भाजी, फळं काय खायला पाहिजे हे नाही सांगत, तर उलट टॅबलेट्स, क्रीम्स हे खूप जास्त देतात आणि ते संपले ना त्यांचा रिझल्टसुद्धा गायब होतो. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. यातले सगळे म्हणजे डाऊट्स पण क्लिअर झाले असतील. आणि याआधी एक मी बीटरूटचा ज्यूससुद्धा व्हिडिओ शेअर केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी हे सगळे मिस्टेक्स केले होते. 15 दिवस हा रुटीन फॉलो केला, बिलकुल रिझल्ट आला नव्हता, म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करते आहे.